नमस्कार मित्रांनो, आपण रील्सच्या माध्यमातून अष्टविनायक यात्रा करणार आहोत आणि आपल्या या अष्टविनायक यात्रातील पहिला गणपती आहे भगवान मयुरेश्वर। तर अष्टविनायकातील हे पहिले गणपती का आहेत? तर बघा, आपल्याला आश्चर्य वाटेल, पण या सकल ब्रह्मांडामधील, या सगळ्या जगामधील हे पहिले गणपती बाप्पांचे आद्य क्षेत्र आहे। भगवान गजाननांचं पहिलं सर्वाद्य क्षेत्र, प्रथम क्षेत्र कुठलं असेल तर ते मोरगाव। या भगवान मयुरेश्वरांची स्थापना पंचदेवतांनी केली आहे, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती भगवती जगदंबा आणि भगवान सूर्यनारायण या 5 देवतांनी मिळून भगवान मयुरेश्वरांची स्थापना केलेली आहे। भगवान मयुरेश्वरांनी सिंधू या असुराला मारण्यासाठी पार्वती मातेच्या पोटी जन्म घेतला, अवतार धारण केला होता। भगवान मयुरेश्वरांना मयुरेश म्हटलं जातं, म्हणजे मयुरेचा, मायेचा जो पती आहे तो भगवान मयुरेश। भगवान मयुरेश्वराचा या क्षेत्राचा जीर्णोद्धार प्रथम हा भगवान ब्रह्मदेवांनी केला होता। आणि आपण आज जी भगवंतांची मूर्ती बघतो आहोत, ही जी शेंदूर चर्चित भव्य अशी मूर्ती आहे, ती भगवान गोपाल कृष्णांनी, भगवान श्रीकृष्णांनी पांडवांकडून स्थापन करून घेतलेली आहे। असं म्हटलं जातं की या मूर्तीच्या मागेच मूळ पंचदेवतांनी स्थापन केलेली मूर्ती आहे, भगवंतांचा विग्रह आहे। तर असे हे सर्वाद्य क्षेत्र, असे हे प्रथम गजाननांचे, गणपती बाप्पांचे क्षेत्र आहे आणि अशी ही या अष्टविनायकाची दिव्य अशी यात्रा आहे। तर आपण नक्की मोरगावला जा, भगवान गणपती बाप्पांचे दर्शन घ्या आणि भगवान मयुरेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।